सगळं घालू, कारण आपण गार्निशिंग साठी बाजूला ठेवलेलं आहे. तर हे बघा, मस्त आपलं हे उपवासाचं फ्रूट कस्टर्ड तयार झालं. आहा, एक नंबर. असं वाटतं मी आत्ताच हे टेस्ट करू. तर आता हे तयार तर आहे, फक्त आता खायचं बाकी आहे. वरून आपण थोडेसे हे सगळे याच्यामध्ये बुडून जातील, बुडत आहेत ते. आणि थोडेसे पिस्ता मी बारीक करून घेतला होता, तो घालू. आणि याला गार्निशिंग साठी ना, जर ते अजून छान दिसावं यासाठी थोडेसे माझ्याकडे रोज पेटल्स आहेत. आपल्या गुलाबाच्या पाकळ्या असतात ना, त्याच मी वाळवून घेतलेल्या आहे. आणि थोड्याशा अशाच पण आहे, म्हणजे वाळवायच्या आधीच पण आहे. हे बघा, मस्त आपले हे फ्रूट कस्टर्ड तयार आहे. ओके, तर आपले आजचे हा 3 पदार्थ